यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. या कार्यक्रमाचा भाग पहिला आणि विषय आहे पशु. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुसंवर्धन अधिकारी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती आहे सुमेध मुंगले यांची. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? महादेवराव बोलतो. हां हां बोला. आज पशु हा विषय आहे. हॅलो कास्त आमच्याकडे कोंबडी आहे. हां कोंबडी आहे. हां कोंबडी गेली दाणे टाकले तरी खातच नाही. बरं. आणि ते काही काही वेळेस अशी घरकट चक्कर मारते उडल्यासारखी हळद. हां 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 ती म्हणजे दाणे खायला गेले, 2 दाणे टाकले ते काही टाकले तर खात नाही, चक्कर मारली अशी भडकन उलटी पडते. त्याला काय याच्याबद्दल काही समजत नाही सर. बरं बरं. तर तुमच्या प्रश्नांना आमचे डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देतील. ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार. तुमच्याकडे किती साधारणपणे कोंबड्या असतील तुमच्याकडे? तुम्ही परसातलं कुक्कुटपालन करता ना? फार्म आहे की घरीच कुक्कुटपालन करताय? आमच्या घरी कोंबड्या 2-3. एक कोंबडी ते उलटी अशी पडते ना, आपटते आणि चक्कर मारल्यासारखी अशी करते. साधारण कधीपासून असं तुम्हाला लक्षात येत आहे? 8-10 दिवस झाले सर. 8-10 दिवसापासून अंडे बंद केले तिला. ठीक आहे. असं काही हा वेगळा रोग वगैरे नाही आहे. ते इंडिव्हिज्युअल कोंबडीला काही कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे हे असं होऊ शकतं. आपल्याला जे नजीकचं पशुवैद्यकीय दवाखाना असेल तिथे एक वेळ दाखवून द्या. आपण साध्यामध्ये तुम्हाला जर कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिनचे काही सिरप सुरू करता येत असेल, जवळपास मेडिकल स्टोअर अवेलेबल असेल तर तिथून एक मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियमचं औषध सुरू करून द्या. कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन कुठलं तुमच्या ज्या सांगण्यावरून लक्षात येते असं कुठलं एक पर्टिक्युलर सिम्पटम्स नाही आहेत. ते 8-10 दिवसापासून करताय म्हटल्यानंतर एवढ्या दिवसात तर काही मोठा रोग असतात तर ते दगावली असते. हा त्यामुळे कुठेतरी डेफिशियन्सी एक तर कॅल्शियम किंवा मल्टीव्हिटॅमिन हे 2 सुरू करून द्या औषधं आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात. ठीक झालं समाधान. सर आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम. कोण बोलता आपण? मी मारुतराव ढगे. मारुतरावजी ढगे. कुठून बोलता? वकनाथ, तालुका धामणगाव रेल्वे. वकनाथ म्हणून गाव आहे, तालुका धामणगाव रेल्वे. अच्छा अच्छा. तर आज पशु हा विषय आहे. तर आपल्याकडे काय जनावर आहेत आणि त्यांच्यावर काय आजार वगैरे असतील तर सांगा आम्हाला. शेळी आहे म्हटलं. 6 शेळी आहे. 6 शेळी आहे तुमच्याकडे? त्या जरा रोड आहे, म्हणजे असे लठ्ठ नाही होऊन राहिलेलं. बरं बरं. अशक्त आहेत? अशक्त आहे. बरं. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ उत्तर देत आहेत डॉक्टर प्रशांत झाडे सर. ऐका तर त्यांच्याकडे. ढगे भाऊ नमस्कार. 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 वकनाड हे गाव धामणगाव रेल्वेमध्ये येतं. मी एक वेळा तिथे येऊन गेलो आहे. तुम्ही जो प्रश्न मांडला किंवा तुमची जी अडचण आहे शेळ्यांच्या बाबत त्याच्याबद्दल मी तुम्हाला असं म्हणजे विचारू शकतो की तुम्ही तुमच्या जनावरांना जंतनाशकाची औषधं किती दिवसातून देता? 3 महिन्यातून मोठ्या शेळ्यांना आणि छोटे करडे असतात हे साधारण 6 महिन्यापर्यंतचे त्यांना दर महिन्यातून एकदा द्यायला पाहिजे. जंताच्या प्रादुर्भावामुळे जे खाल्लेला त्यांचा चारा असतो याच्यापासून जे काही त्यांच्या शरीराला मिळणारं पोषक द्रव्य आहे
हे मिळत नाही किंवा कमी प्रमाणात मिळतं. त्यामुळे त्यांची तब्येत अशी सुधरत नाही. सोबतच आपल्या बकऱ्यांना फक्त चारण्यासोबत काही प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ, सध्या ढेपीपासून तर कमर्शियली अवेलेबल जे काही पशुखाद्य बाजारात मिळतात याच्यापैकी काहीतरी तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह फीड म्हणून द्यायला पाहिजे. हे जर दिलं तर तुमच्या बकऱ्यांची तब्येत नक्की सुधारेल. तुम्ही दर 3 महिन्यातून जंताचं औषध देत जा आणि सोबतच त्यांच्या खाद्यामध्ये थोडासा बदल करा. आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल असं अपेक्षा करतो. ढगेजी, झालं समाधान? ठीक आहे. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? मी विकास वाणी बोलतो सर, वडगाव पोलीस स्टेशन येथून. विकासजी वाणी, बोला, काय प्रश्न आहे आज आपला? आज विषय हा पशु आहे. विषय हा पशु आहे का? हो हो सर. म्हणजे माझ्याकडे सर 2 शेळी आहे. 2 शेळ्या आहेत आपल्याकडे. हा, तर ते एक शेळी सर आता नाही का सध्या म्हणजे व्यायली. तर ती सर म्हणजे पिल्लू व्हायच्या आधी म्हणजे तिचा प्रॉब्लेम येतो सर. अच्छा. हा, म्हणजे तिला पिल्ले झाले पण त्याच्यातला एक स्तन जो आहे सर, एक स्तन मधून नाही का सर म्हणजे दूध येत नाही सर. बरं बरं. एक स्तन खराब झालेला आहे, म्हणजे काय झालं का ते माहित नाही. दगडी सारखं वगैरे होऊ शकते. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहे. ऐका तर त्यांच्याकडून. विकास भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तुमच्या शेळीचं स्तनाची साईज मोठी झालेली आहे का, लोंबकळत आहे का त्यात? हा, एक साईज मोठी आहे सर ना, एक साईड लहान आहे, पण एका याच्यातून स्तनातून दूध येत नाही. जे मोठं झालेलं आहे त्यातून येत नाही. हा, आणि ते कडक झाले. पिले 2 देते. पिले त्याचं प्रमाण 2 आहे सर. हो, आणि ते कडक झालेलं आहे. हा, कडक झालेला आहे. हा मास्टायटिस नावाचा रोग आहे. हा, स्तनदाह म्हणतात आपण याला. अच्छा. हे स्तनदाह हा पशुपालनामध्ये सगळ्यात घातक रोग असल्यापैकी आहे. घातक म्हटलं याच्यासाठी की जे उत्पन्नाचा स्रोत आहे, म्हणजे दूध असो किंवा बकऱ्यांमध्ये लहान पिलांचं संगोपन असो, ह्या दोन्ही गोष्टीला घातक असलेला रोग आहे. गाई म्हशींना झाला तर त्यांचं दूध कमी होतं, पर्यायाने त्यांचं ते नुकसानीत जातात. आणि बकऱ्यांना झाला तर त्यांना त्याच्यापासून करडांना वाढवण्याची क्षमता घालून बसते. अच्छा. हा रोग जर का कधी होत असेल किंवा कुठल्या बकरीला किंवा गाई म्हशीला होत असेल तर याचा तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. अच्छा. याला तुम्ही तुमच्या जवळच्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये जाऊन तिथे या रोगाचा कुठल्या स्टेजला हा पोहोचला आहे आणि तिथून त्याचा काय उपचार करता येईल, कारण की याच्यात उपचाराचा खर्चही जास्त असतो. हा होऊ नये याच्यासाठी जास्त काळजी घ्यावी, किंवा झाला असेल तर जेवढ्या आधीच्या स्टेजमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट करू तेवढे ते चांगलं राहतं. बरोबर. माझ्याकडे शेळ्या आहे, खूप साऱ्या शेळ्या आहे, पण एका शेळीला तो प्रॉब्लेम आहे, ते 2 पिले देते सर. हो, तर आता तुम्हाला जे झालेला रोग आहे त्या याची लवकरात लवकर तुम्ही उपचार करा. आणि हा रोग जणल्यानंतरच होते असं काही नाही. हा रोग दूध देण्याच्या कुठल्याही स्टेजमध्ये होऊ शकतो. बरं. जेव्हा कधी आता हा जर कोणत्या याला रोग झाला तर पहिल्यांदा त्याची ट्रीटमेंट, आणि यांची ट्रीटमेंट कमीत कमी 3 किंवा 5 दिवस अशी सलग चालते. पूर्णपणे बरा होतो का पण हा रोग? पूर्णपणे बरा होतो योग्य वेळी जर ट्रीटमेंट सुरू केली तर. एकदा का ते स्तन पूर्णपणे कडक झालं तर त्याच्यापासून रिकव्हरी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. बरोबर. एक वेळा थन मुकं झालं तर त्यातून मग परत दूध येणे खूपच कठीण होऊन जाते. त्यासाठी रेग्युलर ट्रीटमेंट, त्याला खूप लांबी ट्रीटमेंट द्यावं लागते. सध्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर त्याची लवकर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आणि लवकर मिळेल. बरोबर. याच्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवणे ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. जेणेकरून जेव्हाही तुमची व्यालेली बकरी किंवा दूध देणारी जनावरं जी आहेत ते जेव्हा तुमच्या गोठ्यात राहतात किंवा बाहेर राहतात त्यावेळेस तिथे त्यात कुठलं इन्फेक्शन गेलं तणाच्या आतमध्ये, गाई मशीनमध्ये दूध काढताना सुद्धा जो कोणी काढणारा असतो त्याच्या दोनाऱ्याच्या हातून आतमध्ये जाऊ शकतं. किंवा खाली बसल्यानंतर जर तणाचं छिद्र बंद नसेल झालं तिथून आतमध्ये इन्फेक्शन जाऊ शकतं.
गोठ्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. बरं. आणि एक सिस्टमिक इन्फेक्शनची पण त्याची आपण शक्यता कमी करू. पण स्वच्छता न पाळल्यामुळे हा जास्त रोग होण्याचे चान्सेस नेहमी राहतात. हां. आता जो का तुमचा कुठल्या स्टेजला ती बिमारी आहे याच्यावरून त्याचा उपचार ठरतो. एक 3 ते जर आत्ताच नुकतं सुरू झालं असेल हे तर 3 ते 5 दिवसाच्या इंजेक्शन्स किंवा औषधांच्या याच्यात तो ठीक होऊ शकतो. बरं सर, उपचार केला सर मी. हां. पण ते तुम्हाला विचारावं म्हटलं त्यातलं कारण आणि कशामुळे होतोय. नाही, हा कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन याच्यामुळे होतो. इन्फेक्शन बाहेरून आतमध्ये स्तनाच्या आतमध्ये पोहोचणं त्याला कारणीभूत ठरतं. बरोबर सर. हां. आणि बकऱ्यामध्ये तर आपण दूध फार कमी काढतो किंवा आपण बकऱ्यांमध्ये दूध कलेक्शनची आपली इथे पद्धत नाही आहे. पण जेव्हा ते बच्चे दूध पितात त्याच्यानंतर का इमिजिएटली ती बकरी खाली बसत असेल आणि ते जर छिद्र बंद व्हायच्या आधी जिथून दूध येतं ते छिद्र बंद व्हायच्या आधी जर का बकरी खाली बसत असेल आणि तिथे जर स्वच्छता नसेल तर त्यातून अंदर इन्फेक्शन जायचे चान्सेस जास्त असतात. असं होऊ नये यासाठी आपलं गोठाही स्वच्छ पाहिजे आणि दूध प्यायल्यानंतर किंवा बच्चांनी दूध पिल्यानंतर तिला थोडा वेळ बसू देऊ नये खाली. बरोबर. या 2-4 गोष्टी. आणि थंड जर स्वच्छ ठेवले नाही तर बरेचदा त्याच्यावर माती, चिखल वगैरे लागलेला राहतो, त्याची योग्य काळजी घेतली जात नाही, यामुळे ते प्रमाण वाढतं. आता त्याचं याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की आपला गोठा स्वच्छ राहायला पाहिजे. दूध देणारी किंवा व्यालेली बकरी ही चांगल्या ठिकाणी बसली पाहिजे, तर ह्या इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे सर. ठीक. बोला सर. झालं समाधान? समाधान झालं सर, चांगली माहिती भेटली सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? मी रवींद्र थूल बोलतो. रवींद्र थूल कुठून? शेंद्रीहून बोलतो सर. शेंद्री तालुका देवळी, जिल्हा वर्धा. बरं थूलजी, आज काय आपला प्रश्न आहे? माझा प्रश्न सर, आता डाग आहे माझ्याकडे, त्यांचं नाव आहे तामिळ. बरं. तामिळला ते थोडी खाज असल्यासारखी आहे. तुमच्या कुत्र्याला खाज आहे? हो. तर त्या खाजीला कोणतं औषध लावायचं? बरं, तर तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देत आहे आमचे डॉक्टर झाडे सर. ऐका. आणि थोडाफार ते जेवण बरोबर नाही घेत. अच्छा. आहार पण कमी झाला त्याचा? आहार त्याचा थोडा कमी आहे. म्हणजे आहे छोटा तो, म्हणजे समजा 5-6 महिन्याचा. बरं. तर तो आहार सुद्धा तो कमी घेत आहे, पण असा भूंकाला खूप आहे. बरं. तर तुमच्या या दोन्ही प्रश्नाचं उत्तर आमचे डॉक्टर झाडे सर देत आहेत त्यांच्याकडून. रवींद्र भाऊ नमस्कार. नमस्कार. कुत्र्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्यांचं जे प्राथमिक लसीकरण असतं ते पूर्ण व्हायला पाहिजे. एक 7-in-1चे 2 डोस आणि रेबीजचे 2 डोस हे पहिल्या वर्षी त्याला लागायला पाहिजे. आतापर्यंत तुमचं लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे. तर 6 ते 7 महिन्याच्या पर्यंतच्या डॉगला लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे. त्याला आम्ही लस नाही दिली सर. द्यायला पाहिजे. 7-in-1ची तो म्हणजे लहान होता तेव्हा चांगला होता, आता तो थोडा वाढी लागला आणि चांगला आहे तो, पण त्याला अजून आम्ही कोणतीच लस दिली नाही आहे. तरी पण तो असा सुदृढ आहे. थोडा अन्न म्हणजे कमी घेतो. पहिले तर मी तुम्हाला सांगतो की लस ही उपचारापासून वेगळी असते. आता जे तुमच्या याला खाज झालेली आहे याच्यासाठी एक तुमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आयव्हरमॅक्टिन नावाचं इंजेक्शन त्याला लावून भेटेल, ते तुम्ही घ्यावं. त्यांनी त्याचे दर आठवड्याला 1 डोस लावला तर 3 ते 4 आठवड्यात ते पूर्ण खाज त्याची चालली जाईल. वरून जर लावायचं झालं तर अमिट्राज नावाचं औषध येतं, ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचं आहे, कारण ते चाटू देता येत नाही. ते 2 ml औषध 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून शरीरावर लावावं लागतं. एक अर्धा तास ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावं लागतं. त्याला खास म्हणजे फक्त आपले डोळे आहे, डोळ्यावर भोवरे आहे ना, तिथे झाली आहे, सुरुवातच आहे. याच्यासाठी आयव्हरमॅक्टिनचे इंजेक्शन देणे चांगले राहील.
दर आठवड्याला एक इंजेक्शन, असे 4 आठवडे तुम्ही त्याच्या इंजेक्शन्स द्या. हां, आम्ही बरेचदा सांगताना तुम्हाला जे औषधं सांगतो यासाठीच औषधाचं नाव सांगत नाही की प्रत्यक्षात ती केस वेगवेगळी असते. आता तुम्ही सांगत आहे की फक्त डोळ्यांच्या वरती, तिथे तुम्ही ही विषारी औषधं शरीरावर लावायची जी औषधं आहेत ती लावता येणार नाही तुम्हाला तिथे. अशा त्याला इंजेक्शन्सच देणे भाग आहे. मेट्रिन नावाचं इंजेक्शन तुमच्या दवाखान्यामध्ये नक्कीच ते तुम्ही दर आठवड्याला एक लावून घ्या. पण श्वानांबद्दल एक सांगतो तुम्हाला की त्यांचं लसीकरण जे आहे, विविध प्रकारचे रोग होऊ नये यासाठी 7-in-1 प्रकारची लस ही सुरुवातीला 2 डोस 45 दिवसापासून सुरू होतं, त्याच्यानंतर 21 दिवसाला त्याचा रिपीट डोस होतो, आणि रेबीजची लस 21 दिवसाच्या अंतराने 2 डोस हे लावून घेणे आवश्यक असते. कुत्र्यांमधलं लसीकरण हे दरवर्षी करावं लागतं. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला फक्त एकच डोस याचा लावून घ्यायचा आहे. 7-in-1चा एक डोस आणि रेबीजचा एक डोस. त्याला थोडंसं अन्न पचन म्हणजे थोडं त्याला अन्न घातलं पाहिजे. याच्यासोबतच त्याला एक जंताची सुद्धा औषधी देऊन घ्या. जंताची औषधी दिल्यामुळे त्याच्या पोटातले जंताचं प्रमाण कमी होऊन जाते आणि त्याची भूक वाढते. ठीक आहे, ठीक आहे सर. थुलजी, झालं समाधान? हो सर, झालं समाधान. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. सर ठीक आहे, धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? सर मी वडगाव पोलीस स्टेशन बोलतो सर, रुपराज मिलमिले. रुपराजजी मिलमिले, आज हॅलो कास्तकारमध्ये पशु हा विषय आहे आणि पशु संदर्भात आपले काय प्रश्न आहेत? तर मला कुत्र्याबद्दल प्रश्न विचारायचा होता. बरं, तुमच्याकडे श्वान आहे आणि त्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडे कुत्रा आहे सर, लॅब्रा. बरं. आणि त्याला आता 2 म्हणजे दुसरं वर्ष चालू आहे त्याला. पण ते काय झालं सर, तो खोकलते सर, खोकळा झाल्यासारखा खेसखेस करते. बरं. आणि मधामध्ये काय झालं होतं, आमच्याला शेतात नेला होता का नाही, थोडस डुकराची त्याची थोडी किळून झाली. बरं. आणि त्याच्यानंतर तो असा करायला लागला. मग दुसरं कारण आहे का, ते कोणतं कारण आहे, तर थोडं माहिती पाहिजे होती सर. बरं. तुमच्या या कुत्र्या संदर्भात आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहे, ऐका तर त्यांच्याकडून. हो. मिलमिलेजी नमस्कार. नमस्कार जी सर. एक प्रकारचा व्हायरल बिमारी आहे ही. बरं. 4-5 दिवस त्याला जर का अँटीबायोटिक्सच्या गोळ्या आणि काही औषधं दिली तर ही बिमारी ठीक होते. आपण एकतर यवतमाळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तुमच्या यवतमाळला दाखवून दिलं चांगलं राहील. 2 दिवस पहिल्या दिवशी इंजेक्शन्स लागतील आणि नंतर काही दिवसासाठी गोळ्या देतील. व्हायरल बिमारी आहे, व्हायरल होते. नाही, आम्हाला कशी शंका आली सर, कदाचित आम्हाला त्याच्यामध्ये काही झालं का काय गावात डुकराच्या याच्यामध्ये. फॅरेंजायटिसचे लक्षण आहेत ते. हो का? फॅरेंजायटिसचे लक्षण आहे, खेसखेस करणे आणि पांढरा फेस काढणे बाहेर. हो, पांढरा फेस काढते बाहेर. फॅरेंजायटिसचे लक्षण आहेत. तुम्ही दवाखान्यात दाखवून द्या, इंजेक्शन्स लावून आणि गोळ्या घेऊन ते ठीक होईल. बरं. ठीक. रुपराजजी, अजून काही पशु संदर्भात आपले प्रश्न आहेत? नाही सर, बाकी तर मला. बरं. तर आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? अंबादासजी मेश्राम. आज हॅलो कास्तकारमध्ये पशु हा विषय आहे आणि पशु संदर्भात आपले काय प्रश्न आहे? आपल्या डॉक्टरांना सर्दी आहे सर. शेळ्यांना सर्दी आहे बद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर तुमच्या या प्रश्नांना उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर, ऐका तर त्यांच्याकडून. अंबादासजी, कुठलं गाव? मोरजोडी लाल. बरं, काय झालेलं आहे जनावरांना? जनावरांना सर्दी आहे. किती बकऱ्या आहेत तुमच्याकडे? 20-25 आहे. पिल्ले भरून. सगळ्यांनाच झाली आहे का? नाही, सगळ्यांना पिल्लांनाच झाला आहे. फक्त पिल्लांनाच झालेली आहे. मोठ्या बकऱ्यांना कमी आहे. यावर्षी लसीकरण केलं नाही का बकऱ्यांना? नाही ना सर, लसीकरण नाही केलं. आता हा बिमारीचा सीझन आहे, पाऊस पाण्याचा सीझन आहे. या सीझनमध्ये बकऱ्यांना लसीकरण आवश्यक असतं. हा सीझन सुरू व्हायच्या आधीच लसीकरण करणं आवश्यक असतं. हो का? आता ज्यांना सर्दी झालेली आहे त्यांना बाकीच्यांपासून वेगळं बांधणं सुरू करा. तुमच्या जवळचा जो दवाखाना आहे तिथे जाऊन काही औषधी घ्यायच्या आहेत आणि सगळ्या बकऱ्यांचं
लहान असो की मोठ्या सगळ्यांना PPRचं लसीकरण करून घ्यायचं आहे. बरं, ठीक आहे. PPRचं लसीकरण करून घेणे, लहान सर्व जनावरांना जंतनाशक औषधे देणे आणि ज्यांना सर्दी झालेली आहे अशा आजारी शेळ्यांना किंवा करडांना काही अँटीबायोटिक्सचे औषध वगैरे तुमचे तिथले डॉक्टर्स लिहून देतील पाहून. हां, आम्ही फोन किंवा रेडिओद्वारे औषधींचं नाव नाही सांगू शकत तुम्हाला, पण जिथे तुम्हाला त्याचा सल्ला मिळू शकतो अशा पशुवैद्यकीय संस्थांना जाऊन तुम्ही जर तुमची अडचण सांगितली. पण याच्यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, सगळ्या जनावरांना जंताचं औषध आणि लसीकरण PPRचं लसीकरण हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. मेश्रामजी, झालं समाधान? हो झालं सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. पशुधनातील लंपी स्किन डिसीज LSD संदर्भात रोगप्रसार, कारणे, लक्षणे आणि उपचार. LSD होण्याचं प्रमुख कारण हे आहे कॅप्रिपॉक्स विषाणू. या विषाणूचा डास, चावणाऱ्या माशा, गोचीड, चिलट किंवा बाधित जनावरांचा स्पर्श आणि दूषित चारा पाणी याच्यापासून जो रोगप्रसार होतो, याच्यापासून होणाऱ्या नुकसानी टाळायसाठी पशुपालकांनी जी काळजी घ्यायची आहे ती आहे, सुरुवातीला आपल्याला जनावरांमधील या रोगाची लक्षणे ओळखणे. या रोगाच्या लक्षणामध्ये शरीरावर 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठी येणे, सुरुवातीला भरपूर ताप राहणे, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव वाहणे, चारा करणे कमी करणे किंवा बंद करणे, दूध उत्पादनातली घट आणि काही जनावरांच्या पायांमध्ये, विशेषतः समोरच्या पायांमध्ये सूज येणे किंवा लंगडणे, ही लक्षणे आपल्याला आढळत आहेत. अशी लक्षणे जर आढळत असतील तर पशुपालकांनी चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार सुरू करून घ्यायचा आहे. तसंच बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवायची आहे. कोणत्याही संभाव्य निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करायची आहे. अशी रोग झालेले जनावरांच्या बाजारात नेण्यापासून प्रतिबंध करायचा आहे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये किंवा एकत्र सोडण्यास बंदी असते. डास, माशा, गोचीड आणि तत्सम कीटकांचा बंदोबस्त तसेच निरोगी जनावरांच्या अंगावरचे कीटक येऊच नयेत यासाठी औषधांची फवारणी व गोठ्यामध्ये निर्जंतुकीकरण करणे हे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करू नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी नेण्यास बंदी असते. हा रोग झालेल्या जनावरांमध्ये उपचारांसोबत शुश्रूषा ही फार महत्त्वाची असते. सूजन असलेला भाग गरम पाण्याने शेकून काढणे, सोबतच पशुवैद्यकांमार्फत योग्य औषधोपचार करणे, प्रतिजैविकाचा कमी वापर करून खनिज मिश्रणे आणि टॉनिकचे इंजेक्शन्स किंवा औषधी ही जनावरांना या रोगांपासून बाहेर काढण्यात जास्त महत्त्वाची ठरतात. त्वचेवरील गाठींमध्ये जर गाठ फुटली आणि त्यातून काही स्त्राव बाहेर येत असेल तर त्याच्यावर औषधोपचार करणे, मलम लावणे ही आवश्यक गोष्ट असते. या रोगाला प्रतिबंध म्हणून पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार, मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4/1 अन्वये पशूंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी यांनी लेखी स्वरूपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळवणे हे आवश्यक आहे. वेळेत उपचार केल्यास हा रोग निश्चित बरा होतो. तर आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. भाग होता पहिला आणि विषय होता पशु. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे, पशुसंवर्धन अधिकारी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं.
तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचं वावर किसान वाणी.